तर हे आपले आता व्यवस्थित वाफलेले आहेत. तर आता थोडं थंड होऊन द्यायचं आपल्याला आणि मग कापून ह्याला आपण तळणार आहोत. तर चला दाखवे. हे आता आपल्याला वाफवून घ्यायचे ते आपण घेऊ आणि मग मस्त अशा कुरकुरीत एकदम मेथीच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि खूप छान लागत आहेत. टेस्ट सुद्धा चांगली झाली आहे त्यांची. इतक्या कैऱ्यांचं लोणचं होईल चांगलं. हाय, मी आहे मृण्मयी बर. तर स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला ब्लॉग असणार आहे मेथीची वडी. तर चला मी दाखवते कसं कसं करते करून. आणि एकदम अशी प्रोसेस फुल नाही दाखवली, मी शॉर्टमध्येच दाखवलं आहे. आणि आपण कैरीचं लोणचं करतोय त्याचं पण थोडीशी प्रोसेस दाखवली आहे. तर चला बघूया. तर मम्मी आता इथे ना मेथीची वडी करते. तर बेसन आहे, इथे सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत. मम्मी काय काय टाकलंस? हळद आणि आपला मसाला आणि मीठ, लाल तिखट, आपला मसाला वगैरे. आणि आता ही पेस्ट केली आहे मम्मीनी. मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर हे सगळं टाकून पेस्ट केली. ती आता इथे टाकते. पाणी नाही दिलं. तर इथे साईडला मम्मीने तीळ सुद्धा घेतलेत, ते पण आपण याच्यात टाकणार आहोत. तर आता मम्मी इथे बेसन टाकून घेते. जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढंच आपण बेसन टाकायचं. मीठ टाकलं. मीठ सुद्धा आधी आपण टाकून घेतलेलं आहे. आता फक्त आपल्याला तीळ आणि बेसनच टाकायचं होतं. तर मम्मीला इथे थोडं पीठ कमी वाटतं तर ते बेसन पीठ अजून घेतोय आपण. 2 वाट्या बेसन पीठ. ओके. एक मेथीच्या जुडीला 2 वाटी घेतलेली आहे. म्हणजे आम्ही त्याला साफ वगैरे केल्यानंतर पण ती जास्त होती म्हणून त्याची आता वडी करतोय. जशी आपण कोथिंबीर वडी करतो तशीच मेथीची पण वडी करायची आहे. काय बोलत बोल. तर मम्मी इथे आता मिक्स करते व्यवस्थित. मिक्स करून करून आम्हाला असं वाटलं बेसन कमी आहे म्हणून मग मम्मीने अजून बेसन टाकलं त्यात. भाजी चांगलं पाणी सोडते आणि आपण पेस्ट सुद्धा टाकली होती त्यामुळे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. तर मम्मी आता इथे सफेद तीळ टाकून घेते कारण की सफेद तीळ टाकल्यानंतर थोडंसं असं क्रंचीनेस येतो त्यांना चांगला, म्हणून मग आपण तीळ टाकून घेतोय. तर तीळ ऑप्शनल आहेत की तुम्हाला टाकायचे तर टाकू शकता, नाही टाकायचं तर चालेल. तर मग ही कोथिंबीर वडीसारखीच आपण नॉर्मल करतोय, फक्त ह्याच्यात कोथिंबीर सोडून मेथी आहे इतकंच. तर इथे आता पाणी बॉईल करायला ठेवलं आहे तर त्याच्यामध्येच आपण स्टीम करणार आहोत. इथे असं आपण टोपात पाणी बॉईल करून मग हे वडी याच्यावर ठेवलेली आहे. आमच्याकडे दुसरं असं काही नाही स्टीम करायला. तर मग आम्ही याच्यावरच असं वाफवून घेणार आहोत आणि याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं ज्याने वाफ बाहेर नाही आली पाहिजे असं झाकण ठेवतोय. तर आमच्याकडे तवा आहे तोच आता ठेवतोय आम्ही. आता आपले वडी वाफलेली आहे तर मग चला दाखवते आता ते वाफल्यानंतर कशी दिसते. चलो. तर आता इथे वाफलेली आपण गॅस सुद्धा बंद केलाय आणि तर आता इथे हे वाफलेले तर आपण यांना थंड होऊन देणार आहे. 10-15 मिनटं तरी यांना थंड होऊन द्यायचे व्यवस्थित. तर आपली आता वडी तयार आहे. ती स्टीम सुद्धा झालेली आहे, वाफवलेली आहे आपण. तर आता मी आता चपात्या करून घेणार आहे आणि त्यानंतर मी तव्यामध्ये फ्राय करताना आणि कापताना ते मी आता कापून घेतलेलं आहे व्यवस्थित. तुम्ही बघू शकता असे मीडियम साईजचे काप केलेले आहेत. तर हे मी असे मीडियम साईजचे स्लाइस करून घेतलेले आहेत. तर मी इथे असे हे पातळ स्लाइस करून घेतलेत व्यवस्थित. तुम्ही सुद्धा करून घ्यायचे आणि तुम्हाला जसं जाड पातळ हवं तसं तुम्ही करून घ्या.
मी इथे असे मीडियम साईजच ठेवले थोडीशी. आणि आता आपण इथे आता तेलात तळणार आहोत. इथे आता सगळे वड्या तळून झालेल्या आहेत आणि खूप असे क्रिस्पी आणि मस्त झाल्या आहेत. कुरकुरीत आपल्याला तळून घ्यायच्या होत्या. मी ते कुरकुरीत तळलेल्या आहेत आणि खूप छान झाले आहेत. तुम्ही सुद्धा करा. खूप मस्त अशा कुरकुरीत एकदम मेथीच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि खूप छान लागत आहेत. टेस्ट सुद्धा चांगली झाली आहे त्यांची. इतक्या कैऱ्यांचं लोणचं होईल चांगलं. तर इथे आता मम्मी आणि पप्पा कैरी कापतायत. पप्पा तर इथे आमची टी व्ही मागे चालू आहे. तर देवाची गाणी चालू होती तर ती चालूच आहेत तसे. आणि आम्ही काय कोण बोलत नव्हतो. तर व्हिडिओमध्ये फक्त मी हे दाखवत होती. तर आता आपण इथे मीठ टाकून घेतो आहे. खडा मीठ आम्ही यूज करतो आहे. हा कैऱ्या सगळ्या कापून घेतलेल्या आहेत. तर हे आता खडे मीठ आपण टाकून घेणार आहोत. हे खडा मीठ आणि आम्ही हळद टाकतो आहे. ते सगळं मिक्स करून ठेवणार आहोत आता. ठीक आहे. बस संपली. झाली हळद. बस बस. बस जास्त होईल. अब हळद उडवताव सगळी खाय. तर इथे आता पप्पा सगळी कैरी एकदम मिक्स करून घेत आहेत. सगळं मीठ आणि हळद व्यवस्थित त्याला लागलं पाहिजे असं मिक्स करतात. मिक्स केलं आहे पूर्ण चांगलं. तर आता आपण याला रेस्टला ठेवणार आहोत. थोडं रेस्टला ठेवून मग परत त्याला मिठाला पाणी सुटतं. तर मग ते चांगलं मीठ त्यांना लागतं. तर मग ते पाणी सुटल्यानंतर तर इथे मम्मीने सगळं लोणच्याचे मसाले वगैरे टाकून घेतलेलं आणि व्यवस्थित मिक्स केलं आहे. आणि बाजूला तेलसुद्धा ते थोडंसं कोमट गरम केलेलं आहे. तर ते तिने त्याच्यात ओतून व्यवस्थित मिक्स करून मसाला रेडी केलेला होता.